मागच्या 8 वर्षात कंपनीने जे काही कमवलं ते सगळं तुमच्या समोर इथं बसलेलं आहे आणि ते 8 वर्षात जे कमवलं ते पुढच्या 2 वर्षात कमवायचंय. ही सगळ्यांची मिळून ती ताकद लागली पाहिजे. मित्रांनो, या भारत देशामध्ये जेवढ्या कंपन्या काम करतात मला असं वाटतं सगळ्यात बेस्ट ऑफ द बेस्ट प्रोडक्ट कुणाकडे? आपल्याकडे. सगळ्यात बेस्ट ऑफ द बेस्ट पेआउटचा प्लॅन कोणाकडे? आजपर्यंत बुधवारचा गुन्हा कधी झालाय का? आजपर्यंत ऍडमिन कुठली चूक केली का? आजपर्यंत जी लोक म्हणायची कंपनी बुडली डुबली ती कंपनी आपल्या एमडी सरांची नीतिमत्ता ती कंपनी परत एकदा चालू होऊन सगळ्यांना जिथं शून्यता चालू नाही झाली जिथं आपण चेंडू सोडला तिथून चालू झाली. बरोबर मित्रांनो? पण मला सांगा मार्केटला एवढ्या सगळ्या कंपन्या आहेत, प्रोडक्ट चांगला नाही, प्लॅन चांगला नाही, तरी त्यांच्या कंपन्या एवढे मोठे सेमिनार घेतात, एवढ्या मोठ्या त्या उपलब्धी हासिल करतात, एवढ्या मोठ्या गाड्या घेतात, हे करतात ते करतात का? कोणत्या जवळती मित्रांनो? कोणत्या? तर एकच त्यांचं फक्त आपण आणि त्यांच्यामध्ये फक्त फरक एकच आहे की त्यांच्याकडे कोणती तरी एक सिस्टीम आहे ती सिस्टीम आपल्याकडे नाहीये. राईट सर. एका सिस्टीमवरती जर फक्त आपला एकच प्लेअर फक्त कमी येतो म्हणजे सिस्टीमचा, तो सिस्टीम आपण जर प्रॉपर केली मित्रांनो तर मला एकच मला असं वाटतं की आज बघायला गेलं तर पूर्ण भारत देशामध्ये जेवढ्या कंपन्या काम करतात कॉईनचा प्लॅन सोडून ज्या कंपन्या काम करतात प्रोडक्ट बेसमध्ये आज कुठल्याही कंपनीच्या मायका लागलं उठावं आणि आपल्या ह्या पोरांच्या जी आता इथं फळी बोलून गेली त्या फळीच्या इन्कम सारखा इन्कम त्या लोकांनी दाखवून द्यावा मित्रांनो. त्या तोंडात मारावा असा एक आपल्या पोरांचा आहे. सिस्टीम नाही आपण लोक आपले एकत्र आपण फक्त काय करतो मित्रांनो एलटीपी मध्ये फक्त आपण एकत्र येतो. एलटीपी मध्ये आपल्या कंपनीची अॅनिव्हर्सरी होते तेव्हा आपण एकत्र येतोय. वर्षात 2-3 एखाद्या आपल्या एकत्र म्हणजे संघटित व्हायचं काम आपलं कुठं होत नाहीये. तर मला असं वाटतं की जे सीएमडी सरांनी काल जे प्लॅनिंग केले आपल्या ऍडमिन सरांनी मिळून 100% सांगतो मित्रांनो आपण सिस्टीम प्रॉपर लावली तर आपण आज भारतामध्ये काय आशियामधली सगळ्यात मोठी आणि एकमात्र अशी कंपनी. मला एकच सांगायचं बघा राजा बेसिक गोष्ट सांगतो. बेसिक गोष्ट इथून पुढं ज्या पण माणसाला तुम्ही भेटायला जाताल जॉईन करण्यासाठी प्लॅन देण्यासाठी प्रोडक्ट सांगण्यासाठी जेव्हा त्याला प्रोडक्ट सांगताल आणि प्रोडक्ट सांगितल्यानंतर प्लॅन सांगितल्यानंतर जर तुम्ही त्याला कन्व्हिन्स केलं करून आतमध्ये घेतलं तर तो माणूस फक्त जॉईन होणार काम नाही करणार. कन्व्हिन्स करून आतमध्ये आणलं तर तो जॉईन होणार काम नाही करणार. जर त्या माणसाला आपण कनेक्ट करून आतमध्ये आणलं जॉईन होणार पण काम नाही करणार, काम करणार पण टिकणार नाही. कनेक्ट करून आतमध्ये आणलं तर तो काम करेल पण लॉंग टर्मचा खेळाडू बनणार नाही. पण जर त्या माणसाला आपण अंडरस्टँडिंग लेवलने आतमध्ये आणलं तर तो टिकणार पण जॉईन पण होणार आणि कायमस्वरूपी या कंपनीचा पिलर म्हणून उभा राहणार. मग इथून पुढे त्या माणसाला प्रत्येक माणसाला आपण अंडरस्टँडिंग लेवलने आतमध्ये आणूया. आज आमच्यामध्ये अंडरस्टँडिंग लेवल होती पहिल्या फळीमध्ये म्हणून जेव्हा कंपनीचा प्रॉब्लेम झाला म्हणून आपल्या कंपनीला एकही पिलर नाही हल्ला. जे हलक्या कानाचे होते जे हलक्या हृदयाची होती त्या लोकांनी निगेटिव्ह वाक्य चालू केली पण जी लोक अंडरस्टँडिंग लेवलने होती त्याला एकही माणूस हल्ला नाही मित्रांनो. मग अंडरस्टँडिंग लेवल म्हणजे काय हे समजून घ्या. मला बाहेर भरपूर लोक विचारलं आता ही मीटिंग झाल्यावर काय करायचं. आज ही मीटिंग झाल्यावर काय करायचं. सगळ्यात पहिलं काम इथं बसलेला प्रत्येक एमराल्ड आहे प्रत्येकाने लिहून दिले आता हे करणार ते करणार असं करणार तसं करणार. पण एमराल्डचा अर्थ काय मला सांगा बरं एकदा. एमराल्ड म्हणजे काय? एमराल्ड कधी होतो? 935 पेअर 935 हा क्रायटेरिया फक्त आपल्या कोणत्या त्या रिवॉर्डचा. एमराल्ड म्हणजे काय मित्रांनो आपल्याला टॅग आली टॅग पण अक्कल नाही आली. आपल्याला टॅग आली पण त्या आपण टीम नाही म्हणली. टॅग आली पण मॅच्युरिटी नाही म्हणली. म्हणजे काय एक एमराल्ड म्हणजे असा माणूस आहे की ज्या माणसाच्या टीम मध्ये एक पर्ल आहे, ज्या माणसाच्या टीम मध्ये 2 सिल्वर एक किमान, ज्या माणसाच्या टीम मध्ये 4 एक्झिक्युटिव्ह आहेत, ज्या माणसाच्या टीम मध्ये 16 2 स्टार आहेत आणि ज्या माणसाच्या टीम मध्ये 32 स्टार आहेत. इथं बसताना किमान प्रत्येक माणसाच्या टीम मध्ये 32 स्टार आहेत. 32 स्टार आणि ते 32 स्टार कोण आहेत हे जर आपल्याला माहिती नसतील तर लिहून दिले पेपरचा काही अर्थ नाही राहणार. घरी गेला विचार करा की आपण जे काम करतोय त्या कामामध्ये आपण एम्ब्रॉइड झालो सर ह्यामध्ये फक्त एकच सांगतो तुम्हाला करायचं काय. या 32 लोक ही 16 लोक ही 8 लोक ही 4 लोक ही 2 लोक आणि एक पर या सगळ्या लोकांच्या घरी जाऊन एकच सांगण्यात आला की जॉईन केलं पण आता हे विचारा जॉईन का केलं.
त्या माणसाच्या घरी जाऊन त्या व्हाय केअर करा. घरी जाऊन का करा मित्रांनो? एखादा कार्डिओलॉजिस्ट आहे, एखादा हृदयाचा डॉक्टर आहे, हृदयाच्या डॉक्टरकडे हृदयाचीच माणसं जाणार आहेत. ब्लॉकेज झाला, हे झाला, ते झाला, तो कॉमन सगळ्यांना बोलू शकतो, तुम्ही असं करा, तुम्ही तसं करा, तुम्ही असं करा, तुम्ही तसं करा. पण तो तसं करत नाही. तो काय करतो? प्रत्येकाला 1 by 1 आतमध्ये घेतो आणि प्रत्येकाशी 1 to 1 चर्चा करतो. हॅलो, आपलं काम काय की त्या प्रत्येक माणसाच्या घरी जाऊन त्याच्या फॅमिली सोबत, फॅमिली समोर बसून त्याला विचारा, ज्या घरामध्ये छोटी बाळ आहेत विचारा ह्यांचं फ्युचर काय, ज्या घरामध्ये वयात मुलगी आहे विचारा की ह्यांच्या पुढच्या फ्युचरचं काय, ज्या घरामध्ये म्हातारे आई वडील आहेत त्यांना विचारा की ह्या म्हातारा आई वडिलांचे म्हातारा आई वडिलांचे जेव्हा स्पेअर पार्ट काम करत त्यांचं काय, त्याच्या घरामध्ये नवीन घर घेतलंय हप्त्याचं काय, त्याच्या घरामध्ये नवीन गाडी घेतली हप्त्याचं काय. जेव्हा मित्रांनो तुम्ही त्याला फ्युचर दाखवताल ना तेव्हा आपल्यासोबत लोक कनेक्ट होतील आणि कामाला सुरुवात करतील. आणि एकच त्याला सांगा गेल्यानंतर हे आत्ताची बोलबच्चन दिली, ही बोलबच्चन अशी आहे, उद्या शनिवार आहे, उद्या इथून मी प्रत्येक माणसाचं काम हेच आहे की आपल्या टीम मध्ये जे काही इथं झालं हे जर आपण वेळ पेरलं नाही. कारण का मित्रांनो बघा, या पृथ्वीतलावरती ज्या माणसा तुम्ही जॉईन केलंय ना, तुम्ही एकटे माणूस सोडले तर अख्खी दुनिया त्याला निगेटिव्ह करणार आहे. हॅलो, यू आर द ओनली पर्सन की ज्या माणसाच्या दायऱ्यामध्ये तुम्ही राहिला तर तुम्हाला पॉझिटिव्ह राहणार. पण तुम्ही जर थोडा प्रभाव कमी केला तर डेफिनेटली तो माणूस निगेटिव्ह होणार आहे, त्याला बाकीचे सगळे निगेटिव्ह करणार आहेत. म्हणून त्या माणसाचा दायरा असा बनवा की त्याला असं वाटलं पाहिजे या पृथ्वीतलावरती हा एकमात्र पर्सन आहे की ज्या माणसाच्या माध्यमातून आपलं करिअर मोठं होऊ शकतं, फ्युचर ब्राईट होऊ शकतं. ह्याला फक्त सुरुवात करा. जाताना आपण बरंच काही बोलूया. थँक्यू व्हेरी मच. विश ऑल द बेस्ट. जय हिंद, जय सेलर, जय जय सेलर.